तुम्ही काही पण म्हणा भाऊ, पण या मयूर सोनवल्या ना 2 दिवसापासून नुसते फुलं दिसू राहिले. गडीत गुलाबाचं तर गडीत ते कशात होतं काय नको. तुम्ही कमेंट करून सांगा बरं काय ती, मला नाही कळालं. आपली सुरुवात होती ती म्हणजे तुपापासून. तूप आणि दूध हे आपलं रोजचंच खुराक आहे. तसं काय होतच नाही, जमतच नाही आपल्याला डायरेक्ट. असं गरम गरम दूध ओतलं का थोड्या वेळामध्ये तूप असं डुबक दुधात आहे ना डुबक्या मारायला सुरुवात करते. कसं डुबुक. आपल्याला मम्मी म्हटली आज सगळ्या वावरांची पाणी करून येवर तणनाशक बिननाशक मारायला लागन काय. मका कालोय गवत जास्त मला मकासले पातळ दिसू राहिली. आता ये ना अख्खं वाड्याचं वावर बरं का. आमच्या इकडं बांध बिन काय नसत्या, दोन्ही बांधांच्या मध्ये ना असं डायरेक्ट गिनी गवत लावलेलं राहतं. इकडून एका भाऊबंदाचं आणि इकडून एका भाऊबंद. इकडे विशेष नाही करायचा. आता ज्यावेळेस इकडं पाटाला पाणी आल्यानंतर जेवढं वावर भरण ना त्याच वेळेस फक्त विहिरील पाणी राहतं, इतर वेळेस राहतच नाही. ही संत्री का मोसंबी सांग बरं, ते मला काही कळत नाही हो. त्यांच्यामध्ये लय मोठं कन्फ्युजन आहे माझं, तेवढं कमेंट करून सांगा. येवासरू पाण्यासाठी एवढी तकलीफ दिली मम्मीला आणि जाळी पण तोडून टाकली ते फक्त या पाण्यासाठी लय हावड आहे ती. पडव्यात पाऊस चालू झाला ना आपला गुलू पावसातच राहिलाय. मग काय